माझं नाव जयंत पायहैराचौरे. माझ्या शाळेचं नाव पी.एम.श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी लाडगाव. मी तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी प्रश्न सांगणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कधी झाला? 22 सप्टेंबर 1887. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कुठे झाला? सातारा जिल्हा, कुंभोज. त्यांच्या वडिलांचे नाव काय? दादासाहेब पाटील. त्यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? रयत शिक्षण संस्था. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली? 1919 साली. रयत शिक्षण संस्थेचा उद्देश काय होता? गरीब वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण देणे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या समाजासाठी विशेष काम केले? शेतकरी, कामगार व गरीब समाजासाठी. त्यांनी कर्मवीर ही पदवी का मिळाली? निश्चितपणे केलेल्या कामामुळे निस्वार्थ केलेल्या कामामुळे त्यांना ही पदवी मिळाली. त्यांना शिक्षणाचा प्रसार कुठे केला? ग्रामीण भागात. कर्मवीर भाऊराव पाटील यांची विचारधारा कशी होती? समाजसुधारक व पुरोगामी. ते कोणत्या चळवळीने प्रेरित होते? सत्यशोधक चळवळीने. ते महात्मा फुले यांच्या विचारावर विश्वास ठेवत होते होय. त्यांचा स्वभाव कसा होता? साधा व कष्टपूर्वक. सेवाधार. त्यांनी शिक्षणातून कोणत्या महत्त्वाचे समजले? शिक्षण हे सर्वांसाठीच आहे. त्यांनी शिक्षणाचा प्रसार कुठे केला? ग्रामीण भागात. त्यांनी कोणत्या प्रकारची शाळा खोलली? वसतिगृह, माध्यमिक महाविद्यालय. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण कुठे झाले? पुणे येथे. रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? सातारा. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन कधी झाले? 9 मे 1959 रोजी झाले. कर्मवीर भाऊराव पाटील हे कशासाठी ओळखले जाते? शिक्षण मोहिमेसाठी. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आदर्श कोण होते? महात्मा ज्योतिराव फुले. त्यांच्या शिक्षणात कशाचा विरोध केला? जातीभेदाचा. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी किती शाळा सुरू केल्या? अनेक शाळा व महाविद्यालय. धन्यवाद.